नमस्कार माझ्या मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी तुमचं स्वागत करतो। दिवसभर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही, रोजच्या रोज पोट ही साफ राहील। फक्त रात्री पाण्यात हा पदार्थ टाकून सकाळी उपाशी पोटी प्या। आता कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहूया। दिवसभरात ॲसिडिटी होणार नाही, रोजच्या रोज पोट ही साफ राहील, फक्त रात्री पाण्यात हा पदार्थ टाकून उपाशी पोटी प्या। जर तुम्हाला वारंवार थकवा, आळस व पचनाच्या समस्या असतील तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडीशी सुधारणा करावी लागेल। नाश्ता हे सकाळचं पहिलं जेवण, जे सुमारे 10 ते 12 तासाचं दीर्घ अंतराने खाल्ले जाते। म्हणूनच नाश्ता दिवसभरात आपल्या ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यास व आपल्या पचनावर थेट परिणाम करतो। सकाळी आपण जर किती खातो हे महत्त्वाचे आहे। जर नाश्ता पौष्टिक नसेल तर थकवा, अशक्तपणा व चिडचिड पचनाच्या समस्यावर दिवसभर टिकून राहतात। आणि संतुलित नाश्ता केल्याने त्वरित ऊर्जा मिळते, पचन संस्था ही सक्रिय होते, रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते। चांगला नाश्ता शरीराला आवश्यक प्रथिने व फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे प्रदान करतो, जे स्नायूंना बळकट करण्यासाठी मेंदूचे कार्य सुधारतात। पोषक तत्वामुळे समृद्ध नाश्ता दिवसभरात ऊर्जा प्रदान करतो व थकवा, अशक्तपणाही दूर करतो। जास्त खाणे की कमी करतो? एम्सचे माजी सल्लागार, सावलो हार्ट सेंटरचे संस्थापक, संचालक व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विमल अजेड यांच्या मते सकाळचे पहिले जेवण तुमचे शरीर दिवसभर कसे प्रक्रिया देईल हे ठरवते। जर काही गोष्टी दिवसभरात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात, अनेक आजारापासून संरक्षण मिळते। जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल व पोटाची नेहमीच खराब असेल, हे 4 सुपर फूड तुमच्या शरीरासाठी पॉवर बँक ठरू शकतात। ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया। भिजलेले ओट्स खा। ओट्स हे आजकालच्या सर्वात आरोग्यदायी पदार्थामध्ये एक मानले जाते। त्यात भरपूर फायबर, जे तुम्हाला जास्त पोट भरलेले ठेवते, वजन कमी करण्यास मदत करते। त्यातील पौष्टिक तत्वामध्ये त्यात प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा 3 फॅट ॲसिड असतात, जे शरीरासाठी आणि मेंदू निरोगी कार्य प्रोत्साहन देतात। डॉक्टर अजेड यांच्या मते ओट्स रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी दही, सिम्स मिल्क, बदाम मिल्क किंवा नारळाच्या दुधासोबत सेवन करा। त्यानंतर दुसरं आहे भिजलेली डाळ आणि कडधान्य। नाश्त्यात मूग, हरभरा आणि राजमा यासारख्या भिजलेल्या, अंकुरलेल्या डाळी अत्यंत फायदेशीर आहेत। त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम जास्त भरपूर प्रमाणात आहेत। अंकुरलेल्या डाळी म्हणजे व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे पोटातील गॅस आणि पचनाच्या समस्यावर आराम मिळतो। भिजलेल्या किंवा अंकुरलेल्या डाळी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी मदत करतात। त्यानंतर आहे भिजलेले जिरे। रात्रभर जिरे पाण्यात भिजवून सकाळी पाणी पिल्याने जुलाब, उलट्या, गॅस किंवा पोटफुगी यासारखे आराम मिळतो। जिरे यकृत मजबूत करतात आणि पचनसंस्था सुधारते। त्यात लोह आणि कॅल्शियम देखील असते, जे विशेषतः गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहेत। त्यानंतर पुढचं आहे तांब्याच्या पाण्यातील पाणी प्यावे। जर रात्रभर तांब्याच्या पाण्यात पाणी साठवून सकाळी सेवन केले तर तांबे पाण्यात विरघळते, ज्यामुळे शरीराला पुरेसे तांबे मिळते। तांबे हे आवश्यक सूक्ष्म पोषक तत्व आहेत। त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतात। पाणी हे थायरॉइड ग्रंथीसाठी फायदेशीर मानले जाते। डॉक्टर अजेड यांच्या मते तांब्याचे पाणी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी देखील मदत होऊ शकते। हे आहेत आजचे ॲसिडिटीपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेतलेला आहोत। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ज्यांचं कोणाचं पचनसंस्था बिघडलेली असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।